नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटी रुपयाचं जे पॅकेज शेतकऱ्यांना मंजूर केलं, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण झालं। परंतु केंद्र सरकारला राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा अतिरिक्त नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रस्ताव लवकरच आता मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। आता ही अतिरिक्त नुकसान भरपाई कशाच्या आधारावर भेटणार, याचबरोबर या अतिरिक्त नुकसान भरपाईसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, याचबरोबर यासाठी शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आणि यादी कशी तयार होणार, या संदर्भामध्ये संपूर्ण महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आता अतिरिक्त नुकसान भरपाई मिळणार आहे। एनडीआरएफच्या निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार आहे। अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित अशा तालुक्याला ही नुकसान भरपाई केंद्र सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही कबुली आणि ही माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून 1,500 पेक्षा जास्तचा निधी राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त नुकसान भरपाई म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून आता भेटणार आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास याच्यामध्ये 347 तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुके आहेत, सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके आहेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 तालुके आहेत, जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे, त्यानंतर बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश आहे, लातूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांचा समावेश आहे, धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे, नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा समावेश आहे, परभणी जिल्ह्यातील 9 तालुके आहेत, हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुके आहेत, याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील 14 तालुके आहेत, बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांचा समावेश आहे, त्यानंतर अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांचा समावेश आहे, यवतमाळ जिल्ह्यातील एकंदरीत जवळपास 16 तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे, नागपूर जिल्ह्यातील 13 तालुके आहेत, ठाणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे, पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे, रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांचा समावेश आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे, धुळे जिल्ह्यातील 4 तालुके आहेत, जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके, नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुके, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील 13 तालुके, सांगली जिल्ह्यातील 10 तालुके, सातारा जिल्ह्यातील 8 तालुके, कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुके, 11 तालुके, वर्धा जिल्ह्यातील 8 तालुके, भंडारा जिल्ह्यातील 8 तालुके, गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्यांचा समावेश आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुके, त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील 12 आणि अशा एकूण राज्यातील 347 तालुक्यातील अंशतः आणि पूर्णतः बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत मिळणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही घोषणा आणि ही माहिती देण्यात आली आहे। आपण पाहतोय लोकसभेचं सध्या अधिवेशन सुरू आहे आणि याच लोकसभेच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलताना असे म्हणलेले आहेत। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, कशा प्रकारे ही शेतकरी पात्र होणार, जसं तुमची सुरुवातीला रब्बीच्या आंदोलनासाठी जशी यादी बनवली होती त्याच यादीप्रमाणे तुमचं हे वितरण होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे फार्मर आयडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तुमच्या फार्मर आयडीला आधार कार्ड लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे। केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार नाही। त्यामुळे 15 डिसेंबर पासून या केंद्र सरकारच्या अतिरिक्त निधीचं वितरण म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं केंद्र सरकार जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देणार आहे ते 15 डिसेंबर पासून वितरित होण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर निधी भेटणार आहे। ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6,88,000 शेतकरी, म्हणजे जशी तुमची रब्बीच्या आंदोलनासाठी जशी यादी तयार झाली होती तेवढेच शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांना हा निधी भेटणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6,88,000 शेतकरी, हिंगोली 2,97,000 शेतकरी, नांदेड 7,80,000 शेतकरी, बीड 7,37,000 शेतकरी, जालना 6,21,000 शेतकरी संख्या आहे, त्यानंतर धाराशिव 5,06,000 शेतकरी आहेत, त्यानंतर लातूर 5,19,000 शेतकरी आहेत, परभणी 4,39,000 शेतकरी आहेत, वर्धा 2,34,000 शेतकरी आहेत, सोलापूर 7,82,000 शेतकरी आहेत, सांगली 1,61,000, कोल्हापूर 43,291, पुणे 53,000, त्यानंतर यवतमाळ 5,23,345, बुलढाणा 6,85,338, अमरावती 2,24,915, अकोला 3,56,239, वाशिम 2,96,618, नागपूर 1,12,900, भंडारा 27,302, गोंदिया 6,755, चंद्रपूर 1,25,603, गडचिरोली 24,009, अशा प्रकारची ही 23 ते 24 जिल्ह्याची
यादी सांगितली मी तुम्हाला. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील सुद्धा 4 ते 5 लाख शेतकरी आणि केंद्र सरकारकडून जी अतिवृष्टी नुकसान भरपाईची जी अतिरिक्त मदत मंजूर झालेली आहे त्याच्यामध्ये एनडीआरएफ आणि एसडीएफच्या निकषानुसार म्हणजे केंद्र सरकारच्या निकषानुसार 2 हेक्टरची मर्यादा असते. हेक्टरी 8,500 प्रमाणे, जिरायत पिकासाठी बागायतीसाठी 17,500 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 22,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार आहे. जवळपास 1,500 कोटीपेक्षा जास्त निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. अगोदर आपण जर पाहायला गेलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून असं बोलण्यात आलं होतं की महाराष्ट्र राज्य सरकारने हा प्रस्तावच केंद्राला पाठवला नाही असं बोलले, परंतु नंतर पुन्हा ते उत्तरामध्ये असं बोलले की प्रस्ताव आलेला आहे आणि हा लवकरच प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या जे 31,728 कोटीचं वितरण झालं किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं, त्याचप्रमाणे जशी ती यादी आली होती त्याच यादीप्रमाणे सुद्धा या निधीचं वितरण होणार आहे. त्या यादीमध्ये आता त्या यादीमध्ये तुमचे जर पैसे तुमच्या खात्यामध्ये आले असतील तर त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये सुद्धा हे सुद्धा पैसे येतील. जवळपास आपण जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एकूण राज्यातील सर्वाधिक 93 लाख शेतकरी पात्र झाले होते आणि या 93 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार म्हणजे 31,728 कोटीच्या पॅकेजच्या अगोदरचा जे प्रस्ताव होते त्याच्यामध्ये 93 लाख शेतकऱ्यांना 7,350 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केली होती. त्याचं वितरण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना झालं होतं आणि ही यादी फार्मर आयडी नुसार बनवली होती. म्हणजे फार्मर आयडी जर असेल, फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांची ऑलरेडी सरकारने यादी कृषी विभागाने बनवली होती. त्याच पद्धतीने आता त्याच आधारावर आणि त्याच बेसवर आता ही यादी बनवली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कुठलेही काम करायची गरज नाही, फक्त फार्मर आयडी तुमच्याकडे असणं महत्वाचं आणि बंधनकारक आहे. पण तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे आणि आता लवकरच हे केंद्र सरकारकडून जे अतिरिक्त नुकसान भरपाई जी सरकारकडून दिली जाणार आहे या संदर्भात कृषी विभागाच्या माध्यमातून लवकरच कळवण्यात येईल किती निधी येणार, काय येणार, संपूर्ण तुमचं क्षेत्र किती बाधित दाखवलं जाणार, त्यानुसार तुम्हाला आपल्याला हा निधी भेटणार आहे. परंतु जसा 31,728 कोटीच्या पॅकेजमध्ये निधी भेटला किंवा त्या पॅकेजच्या अगोदर जो 4,400 कोटी रुपये जे सरकारने निधी मंजूर केला होता तर तो निधी भरपूर होता, परंतु हा केंद्र सरकारच्या माध्यमातून जो प्रस्ताव मंजूर होणार आहे तो 1,500 ते 2,000 कोटीच्या जवळपासचा होऊ शकतो. त्यामुळे कमी पैसे येऊ शकतात. हेक्टरी 8,500 रुपये जरी असले जिरायतीसाठी पण तुम्हाला 4,000 5,000 असे पैसे येऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त येण्याची शक्यता फार कमी आहे, कारण की निधी कमी आहे, शेतकरी संख्या जास्त आहे. एकूण 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून जो अतिरिक्त निधी मंजूर होणार आहे, जशी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जशी आपल्याला माहिती दिली त्याप्रमाणे जवळपास हा निधी मंजूर होऊन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. याच्यासाठी शेतकऱ्याला कुठलेही काम करण्याची गरज नाही, हे मात्र स्पष्ट आहे. जसं याद्या आलेल्या होत्या सुरुवातीच्या त्याच यादीप्रमाणे या निधीचं वितरण होणार आहे. तर मित्रांनो, केंद्राकडून अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या संदर्भातलं एक छोटंसं अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्याविषयी अजून पुढे काय अपडेट येतात हे सुद्धा पाहण्यासारखं अपडेट जर आलं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच हे अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. तुर्तास या माहितीसह मी इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.